नमस्कार, अनघास किचन खानदेशी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कटुल्यांची भाजी. ही भाजी पावसाळ्यातच मिळते आणि ही आरोग्यदायी तेवढीच आहे. कटुल्यांची भाजी सर्वांनी या पावसाळ्यात रानभाज्या येत असतात त्या भाज्यांपैकी त्यातली ही एक भाजी आहे की हिचं नाव कटुले असे म्हणतात. आता हे कटुले आपण असे लांब लांब कापून घेणार आहोत. त्यांना आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि अशी लांब लांब आपण त्यांचे काप करून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे 2 टमाटे, 1 कांदा, अद्रक लसूणची पेस्ट असं आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व कटुले आता असे लांब लांब कापून घेतलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता आपण गॅस लावलेला आहे. त्यात कढई तापवून घेतलेली आहे. त्यात आपण जिऱ्याची आपण इथे फोडणी दिलेली आहे. त्यात कांदा, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. कांदा आता छान मऊ होईल तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता आपण त्यात टमाटा ॲड करणार आहोत. कांदा टमाटा आता आपण छान असं मऊ होऊ देऊ. त्याच्यात थोडंसं चुटकीभर मीठ टाकूया. वाटलंच तर मॅगी मसालाही घालू शकता. सर्व मिक्सरने एकजीव करून घ्यायचा आहे. थोड्या आता त्यात सगळं कटुले टाकून आपण एकजीव करून घेणार आहोत ना. सर्व मिक्सर एकत्र परतवून घेणार आहोत. कटुले छान तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. यात आपण आता चवीनुसार मीठ ॲड करूया. थोडं 5 मिनिटं आपण यांना छान असं तेलामध्ये वाफवून घेतो आहे. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया. यात आपण आता दाण्यांचं कूट असं थोडंसं जाड बारीक केलेलं आहे. ते शेंगदाण्याचं कूट आपण 2 ते 3 चमचे याच्यात टाकूया. पुन्हा एकत्र करून परतवून घेऊ. आता हे मंद आचेवर आपण छानसं असं शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण झाकण ठेवून छान असं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा एकदम रंग असा बदललेला आहे. आपली भाजी अशी छान वाफवून गेलेली आहे. छान मऊ अशी शिजलेली आहे. तरी पण आपण 5 मिनिट आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. आपण आता सर्व करण्याची तयारी करूया. अशा प्रकारे आपण सर्व करण्याची तयारी करून घेतलेली आहे. त्यात आपण थोडंसं वरतून खोबरं आणि कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेतलेली आहे. पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. एकदा मिळते वर्षातनं, तर नक्कीच खाऊन बघा. कशी लागल्यास मला कमेंट करा. तुम्हाला आवडल्यास ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून पाठवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.